नमस्कार मित्रांनो. तर आज सगळ्या गोष्टी मी तुम्हाला क्लिअर करणार आहे. जे काही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारता आणि जे काही कमेंट यायला लागलेत मला, तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, स्किप करू नका. आजच्या व्हिडिओमध्ये एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगणार आहे लास्टला, जे तुम्हा सगळ्यांना ऐकून शॉक बसेल. समजलं का? तर मला एक गोष्ट सांगायची आहे. मी तर तुम्हाला सांगितले आहे की कुठल्या जिल्ह्यामध्ये राहते मी. तर मला एक गोष्ट सांगायची आहे, मी पुण्याची आहे. पुण्यामध्ये मी राहत होते याच्या अगोदर 4-5 वर्ष झालं मी पुण्यामध्ये राहत होते. पुण्यामध्ये आपलं वारजे माळवाडी तिथे राहत होते. मग तिथं जरा लेकरं वगैरे मोठी व्हायला लागले, त्यामुळं तिकडचं वातावरण काही लेकरांना सूट होईना, सारखं आजारी पडायला लागले पुण्याच्या पाण्याने. त्याच्या अगोदर इकडं गावाकडे राहत होते ना मी, लेकरं झाल्या. मग त्याच्यानंतर मी पुण्याला गेले. मग तिथे गेल्यानंतर लेकराला काही पाणी वगैरे काही सूट होईना, मग आजारी पडायला लागले लेकरं सारखं. मग लय काहीतरी 4-5 वर्ष आम्ही काढले असतील पुण्याला. मग नंतर तिकडं गेले आपलं रांजणगावला.